नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजकाल तुमच्या मनात एकच प्रश्न घोळत असेल नाही का, की आपल्या कापसाचं पुढे काय होणार? तर आज आपण बरोबर त्याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि बाजाराची नेमकी परिस्थिती काय आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर तोच प्रश्न, कापूस बाजाराचं भविष्य काय? सध्या आपल्या शेतकऱ्यांसमोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं ठाकलंय. सगळीकडे एक प्रकारचं संभ्रमाचं, एक अनिश्चिततेचं वातावरण आहे आणि म्हणूनच बाजाराची दिशा नेमकी कोणत्या बाजूला जाणार आहे हे समजून घेणं आपल्या सगळ्यांसाठी खूप खूप महत्त्वाचं झालं आहे. आणि या सगळ्या गोंधळाच्या मुळाशी आहे एक मोठी ताजी बातमी. ती म्हणजे 15 मार्चपासून भारतीय कापूस महामंडळाने म्हणजे आपल्या CCIने कापूस खरेदी पूर्णपणे थांबवलेली आहे. हो, ही एक खूप मोठी घडामोड आहे ज्याचे परिणाम आपल्याला आता बाजारात दिसायला सुरुवात झाली आहे. आता बघा, याचा आपल्यावर म्हणजे शेतकऱ्यांवर थेट परिणाम काय झाला. तर आधी कसं होतं, आपल्याकडे 2 पर्याय होते. एकतर सरकारला हमी भावाने कापूस विकायचा किंवा मग खुल्या बाजारात विकायचा. पण आता काय झालंय, CCIचा पर्याय बंद झाल्यामुळे आपल्याकडे फक्त आणि फक्त एकच रस्ता उरला आहे, तो म्हणजे खुल्या बाजाराचा. चला, आता जरा अजून खोलात शिरूया आणि परिस्थितीचा नीट अभ्यास करूया. सगळ्यात आधी आपण बघूया की आंतरराष्ट्रीय व्यापारात काय चाललंय. म्हणजे आपल्या देशात कापूस किती येतोय आणि आपल्या देशातून बाहेर किती जातोय. आता हे आकडे बघा, खूप इंटरेस्टिंग आहेत. गेल्या वर्षी आपल्याकडे 41 लाख गाठींची आयात झाली होती. यावर्षी सुरुवातीला वाटलं होतं की हा आकडा तर 50 लाखांपर्यंत जाईल. पण आता तो अंदाज थोडा खाली आलाय आणि 47 लाखांवर स्थिरावला आहे. म्हणजे अंदाज कमी झालाय. पण असं का झालं? तर ही आयात कमी होण्यामागे एक नाही तर तब्बल 4 महत्त्वाची कारणं आहेत. चला, ती एक एक करून समजून घेऊया, म्हणजे बाजाराचं गणित आपल्याला आणखी स्पष्ट होईल. पहिलं कारण म्हणजे बाहेरच्या देशात कापसाचे भाव आता जरा शांत झालेत. दुसरं, आपलं रुपयाचं गणित, डॉलर मजबूत झालाय आणि आपला रुपया कमजोर. त्यामुळे बाहेरून कापूस आणणं महाग पडायला लागलंय. तिसरं, जगभरात जे तणावाचं वातावरण आहे त्यामुळे जहाजांचा वाहतूक खर्च खूप वाढलाय. आणि चौथं कारण म्हणजे आपल्या देशातले दरही एका पातळीवर स्थिर झाले आहेत. या सगळ्यामुळे बाहेरून कापूस आणणं आता तितका फायद्याचं राहिलेलं नाहीये. आता आयातीचं तर झालं, पण निर्यातीचं काय? सध्या तरी अंदाज फक्त 15 लाख गाठींचा आहे, जो तसा कमीच आहे. पण इथे एक जर-तरची गोष्ट आहे. जर आंतरराष्ट्रीय बाजारात समीकरणं बदलली आणि आपल्या शेजारी देशांना अमेरिका किंवा ब्राझीलमधून कापूस घेणं महाग वाटू लागलं, तर ते नक्कीच भारताकडे वळतील आणि मग आपली निर्यात वाढू शकते. आता आपण येऊया सगळ्यात मोठ्या खेळाडूकडे, जो देशातल्या बाजाराला पूर्णपणे हलवून टाकू शकतो, आणि तो म्हणजे CCIकडे पडून असलेला कापसाचा महाप्रचंड साठा. बाजाराची सगळी सूत्रं सध्या याच साठ्यामध्ये दडलेली आहेत. तुम्हाला अंदाज आहे या हंगामात CCIने किती कापूस घेतलाय? आकडा ऐकून तुम्ही खरंच चकित व्हाल. तब्बल 105 लाख गाठी. विचार करा, केवढा मोठा साठा आहे हा. पण या 105 लाख गाठींमधून विकलाय किती माहिती आहे? फक्त आणि फक्त 18 लाख गाठी. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, फक्त 18 लाख. आणि मग उरलं किती? हेच तर सगळं गणित बदलणार आहे. तब्बल 87 लाख गाठी. एवढा प्रचंड मोठा कापसाचा साठा अजूनही CCIच्या गोदामांमध्ये पडून आहे. हा एक प्रकारे बाजारावर टांगलेल्या तलवारीसारखा आहे. आता ह्या 87 लाख गाठींचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा साठा आपल्या देशातल्या सगळ्या सूतगिरण्यांना पुढचं अख्खं वर्षभर पुरेल इतका आहे. आणि म्हणूनच बाजारात कापसाची कोणतीही टंचाई नाहीये, उलट पुरवठा जास्त आहे. आणि यामुळेच देशांतर्गत किमतींवर सतत एक दबाव बनून आहे. मग आता प्रश्न उरतो की या परिस्थितीत आपण काय करायचं? शेतकऱ्यांनी नेमकं कशावर लक्ष ठेवायचं? तर काळजी करू नका. बाजाराची दिशा ठरवणारे असे 2 महत्त्वाचे घटक आहेत ज्यांच्यावर आपली सगळ्यांची बारीक नजर असायला हवी. हे 2 घटक म्हणजे पहिला, आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या किमती वर खाली कशा होतात ते, आणि दुसरा, जो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, तो म्हणजे CCI आपल्याकडचा हा प्रचंड साठा बाजारात कसा विकणार आणि कोणत्या दराने विकणार हे पाहणं. यातला हा दुसरा मुद्दा आहे ना, तोच सगळं काही ठरवणार आहे. विचार करा, जर CCIने हा साठा कमी दराने आणि पटापट विकायला काढला तर बाजारातले भाव अजून खाली येऊ शकतात. पण जर त्यांनी दर नियंत्रणात ठेवून हळूहळू विक्री केली तर बाजाराला एक आधार मिळू शकतो. सगळा खेळ त्यांच्या रणनीतीवर अवलंबून असणार आहे. तर मग शेवटी प्रश्न तोच आहे, बाजारात कापसाचा एवढा मोठा साठा आहे आणि तो विकण्याचा निर्णय फक्त एकाच संस्थेच्या हातात आहे. मग तुम्हीच सांगा, बाजाराची खरी सूत्र नेमकी कोणाच्या हातात आहेत? यावर विचार नक्की करा.
ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, बाजारातल्या अशाच महत्त्वाच्या घडामोडी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपलं कृषी साथी चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ही महत्त्वाची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचावी यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.